मध्ये नेण्याचा निर्णय पोलिसांनी घेतल्याचं दिसतंय आणि त्यामुळेच इथे उपस्थितांची सुद्धा काहीशी धावपळ होताना दिसतेय। माध्यमांच्या कॅमेऱ्यांची प्रतिनिधींची सुद्धा काहीशी धावपळ होताना दिसते आहे। मात्र पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी केलेल्या नियोजनानुसार या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि आपण बघतोय सैफ अली खान आपल्या घरी आलेला आहे, डिस्चार्ज त्याला मिळालेला आहे आणि दृश्यांमध्ये सुद्धा आपण बघतोय की पोलीस मोठ्या संख्येने इथे आहेत। जे समोरचं गेट आहे जिथनं खरं तर प्रवेश असतो त्या ठिकाणून न येता मागच्या गेटनी तो आतमध्ये गेला, कारण गर्दी मोठ्या प्रमाणावर इथे जमलेली होती आणि त्यामुळेच पोलिसांनी सुद्धा ज्या प्रकारे नियोजन केलं होतं त्यानुसार मागच्या दरवाजाने आतमध्ये त्याला प्रवेश त्यांनी केलेला आहे। आणि काही दिवस जसं आपण सांगितलं, आता जरी सद्गुरू शरण बिल्डिंगमध्ये तो आता राहणार असला तरी काही दिवस पुढील साधारणपणे 1 महिना जी जुनं त्याचं घर आहे, जे 2021च्या दरम्यान तिथे राहायचा किंवा 2021च्या आधी राहायचा, तिथे तो विश्रांती घेणार आहे। आणि जसं आपण आधी सुद्धा सांगतोय की डॉक्टरांनी काही सूचना सुद्धा त्याच्या आरोग्यासंबंधी केलेल्या आहेत, ज्यामध्ये पूर्णपणे 1 महिना सैफ अली खानला विश्रांती घ्यायची आहे। त्याला जिममध्ये जाता येणार नाही किंवा शूटिंग त्याला करता येणार नाही आणि त्यामुळेच आपण बघतोय डिस्चार्ज मिळाल्यानंतर मोठा पोलीस फौजफाटा आपण रुग्णालयाच्या बाहेर सुद्धा बघितला होता आणि घराच्या बाहेर सुद्धा बघितला होता आणि याच सुरक्षेच्या कड्यातून सैफ अली खानला डिस्चार्ज मिळाल्यानंतर तो आपल्या घरी आलेला आहे आणि पुढील काही दिवस तो विश्रांती घेणार आहे। निश्चितपणे मोठी चाहत्यांनी देखील गर्दी केल्याचं दिसतंय। सैफ अली खानचं एका दर्शनानंतर समाधानी झालेले आणि परतीच्या मार्गाला लागलेली सुद्धा काही कॅमेऱ्यात आपल्या कैद होताना दिसतायत हे सगळे त्याचे चाहते। सैफ अली खान कशा प्रकारे आता तो त्याच्या घरी पोहोचलाय का? गाडीतून उतरून तो पायी बिल्डिंगमध्ये प्रवेश करताना काही वेळापूर्वी कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालाय। नक्कीच आपण बघितलं अगदी काही 2-3 मिनिटापूर्वी सैफ अली खान त्याच्या घरी आलेला आहे आणि त्याआधी साधारणपणे 1.5-2 तास आधी जे इतर कुटुंबातली सदस्य आहेत, मग करीना कपूर